आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीत प्रचार केला। गेल्या 50-60 वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं, मात्र शहरीकरणासाठी आधीच्या सरकारनं कुठलीच योजना आखली नसल्याचं सांगत त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं। शहरांचं आरोग्य गेल्या 50 वर्षात बकाल झाल्याचंही ते म्हणाले। रत्नागिरी शहराच्या विकासाचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय। राज्यातल्या नगरपालिकांमधल्या तब्बल 170 योजना अपूर्ण आहेत, तर नोटबंदीमुळे अतिरेक्यांचा पैसा कागद झाला आणि एका रात्रीत पाकिस्तानच्या मनसुब्यांवर पाणी ओतलं गेल्याचंही ते म्हणाले। बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच आव्हान करतो, 50 दिवस हा त्रास जर तुम्ही सहन केला तर पुढचे 50 वर्ष या देशाला कोणीही मागे ओढू शकणार नाही। एका रात्रीमध्ये मोदीजींनी 3 गोष्टी साधल्या। पहिलं, 500 आणि 1000ची नोट रद्द केल्यामुळे या देशामध्ये काळा पैसा जमा करून या देशाच्या विरुद्ध युद्ध पुकारणारे आतंकवादी आणि नक्षलवादी यांनी जमा केलेल्या 1500च्या नोटा या रद्दीचा तुकडा झाला आणि त्यांचे देखील खायचे वांदे झाले। हे एका रात्रीत मोदीजींनी त्या ठिकाणी करून दाखवलं। केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असल्यानं नगर परिषदांची सत्ता भाजपच्या हाती द्या असं आवाहन करत भाजपचे मुख्यमंत्री, मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष राज्यभर प्रचार सभा घेत आहेत। मात्र भाजप नेत्यांच्या सभांना मतदारांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय। अमरावती जिल्ह्यातल्या वरुडमधील जाहीर सभा होती, मात्र या सभेला 200 ते 300 लोकच उपस्थित होते। केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे भाजपची लोकप्रियता घटली असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे। तर विरोधकांसोबत सत्तेत सहभागी असलेल्या यांनी मात्र मोदी सरकारच्या निर्णयांचं स्वागत केलंय। तर भाजपचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या संस्थेच्या वाहनात 91 लाख सापडल्याप्रकरणी अद्याप कोणताही खुलासा पुढे आला नसल्याचं सांगत सत्य लवकरच बाहेर येईल असंही ते म्हणाले। नरेंद्रभाई मोदी यांनी 1000च्या आणि 500 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा जो निर्णय घेतला तो पूर्ण विचार करून केलेला निर्णय आणि त्यामुळे या निर्णयामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही याची मला खात्री आहे। अशा कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही। हा देश हितासाठी घेतलेला निर्णय आहे। आपल्या ज्या नोटा आहेत अशा प्रकारच्या जाली नोटा आपल्या विरोधी राष्ट्रांनी छापून आपल्या देशामध्ये पाठवल्या आणि आतंकवादी कारवाया घडवायला सुरुवात केली आणि त्यामुळं ह्या नोटा रद्द करणं अत्यंत गरजेचं होतं। मला माहिती आहे की 91 लाख रुपये पकडले गेलेत। त्या 91 लाख रुपये बँकेचं असल्याचं त्यांच्या बँकेच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे आणि त्या पैशाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाने माणूससुद्धा नेमलेला आहे आणि मला असं वाटतं चौकशीमध्ये जे समोर येईल त्याच्यावर चर्चा केल्या जाईल। परंतु त्यांनी जे त्यांच्याबद्दल जे लिहिलं गेलं ते मोडून तोडून लिहिलं गेल्यामुळं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। उमरगा येथे गाडीतून सुमारे 91,50,000ची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर लोकमंगलचे सर्वेसर्वा असलेले सहकार मंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आले। आयतच कोलीत मिळालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा देशमुख यांना कोंडीत पकडले। देशमुखांचा पैसा मुख्यमंत्र्यांकडे चालला होता की पंतप्रधानांकडे असा सवाल काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला। आगामी नागपूर अधिवेशनात सुभाष देशमुख किंवा मंत्रिमंडळातील एकतरी विकेट घेणार असल्याचा निर्धार प्रणिती शिंदे यांनी बोलून दाखवला। त्या मंत्र्यांनी 2 वेगळी त्या ठिकाणी खुलासा दिला। पहिले ते म्हणाले कार्यकर्त्यांसाठी पैसे होते, कामगारांसाठी देणारे पैसे होते। दुसऱ्यांदा म्हणाले की संस्थेचे पैसे आहेत आणि आता मला असं वाटतं फारसा ह्याच्यातून पळवाटा दिसणार नाही आहेत आणि येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनात 100% त्यांचा राजीनामा मागणारच आहे काँग्रेस पक्ष आणि सगळे विरोधी पक्ष आणि त्याशिवाय राहणार नाही। रविवारच्या सुट्टीमुळे बँकांना सुट्टी असल्यानं देशवासियांना पैसे काढण्यासाठी एटीएम आणि पेट्रोल पंपाचा आधार घ्यावा लागतोय। नोटाबंदीच्या निर्णयानंतर 12व्या दिवशी सुद्धा अनेक एटीएममध्ये खडखडाट असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या शनिवार आणि रविवारी बँका खुल्या ठेवण्यात आल्या होत्या। आज रविवारच्या सुट्टीमुळे ग्राहकांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत, त्यामुळे एटीएम, पेट्रोल पंप इथून तुम्हाला 2000 रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे। नोटाबंदीनंतर 2.5 लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकेतील खात्यावर जमा करणाऱ्यांना आयकर खात्यानं नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे। जे संशयित वाटतात त्यांना या रकमेबाबत विवरण देण्याचे आदेश देण्यात आलेत। बँकेकडून पुरवण्यात आलेल्या माहितीनंतर आयकर विभागानं ही कारवाई केली आहे। आयकर विभागाच्या नोटीसमध्ये बँकेत भरण्यात आलेल्या रकमांचं सविस्तर विवरण देण्यात आलंय। त्यामुळे 1500च्या नोटांमध्ये मोठी रक्कम जमा करणाऱ्यांना पैशांचा स्रोत उघड करावा लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। नोटबंदीच्या निर्णयानंतर एका दिवसाला 50,000पेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या खातेदारांची माहिती सरकारला देण्याचे निर्देश
बँकांना देण्यात आले. नोटा टंचाईनं नाशिक जिल्ह्यातल्या डाळिंब विक्रीवर विपरीत परिणाम झालाय. शेतकऱ्यांना चेकनं पैसे दिले जात आहेत, मात्र व्यापाऱ्यांना परराज्यातून पैसा येत नसल्यानं तिथे माल पाठवणं अवघड झालंय. नाशिक जिल्ह्यातल्या कांदा, द्राक्ष आणि डाळिंबाला देशभरातून मागणी आहे, मात्र सध्याच्या नोटबंदीमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर मर्यादा आली आहे. जो छोटे लोग हैं यहाँ पे मतलब जो काम करते हैं वर्कर लोग, उन लोगों को डेली पेमेंट दिया जाता है. उन लोगों को पैसा ले नहीं पा रहे. वो लोग बोलते हैं नहीं मेरे पास अकाउंट नहीं है, कहाँ से पैसा लूँगा, जमा कहाँ करूँगा, लाइन लगना पड़ता है उन लोगों को. ये प्रॉब्लम सबसे पहला फेसिंग ये हो रहा है. प्रॉब्लम की वजह से कोई पैसे नहीं डाल पा रहा है. 4 घंटा लाइन में लगना आज की डेट में बहुत बड़ी बात है. तो इधर माल को इधर पैसा देना है तो कोई माल भी नहीं देते अभी ऐसे इसके लिए. और 2000 का नोट है तो वो एक दिन में 4000 4500 निकलता है, तो उसमें से कोई 1 लाख का माल तो खरीद नहीं पाता है. औरंगाबाद महापालिकेत गेले काही दिवस सुरू असलेल्या महापौर राजीनामा नाट्यावरती अखेर पडदा पडलाय. सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर त्र्यंबक तुपे यांना राजीनामा देण्यास सांगितलंय. त्याचप्रमाणे येत्या 4 दिवसात महापालिका सर्वसाधारण सभा होईल आणि त्यात महापौर राजीनामा देणार हे निश्चित झालंय. महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासोबत उपमहापौर प्रमोद राठोड सुद्धा त्यांच्या पदाचा राजीनामा देतील. आता पुढचं 1 वर्ष भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर असेल. निवडणुकीत ठरलेल्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेनं 1.5 वर्ष संपल्यानंतर राजीनामा देणं आवश्यक होतं, मात्र मातोश्रीवरून आदेश न आल्यानं राजीनामा देणार नाही असं चित्र होतं. भाजपकडून सतत पाठपुरावा सुरू होता, मात्र शिवसेना हे गंभीरपणे घेत नव्हती. अखेर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि हा निर्णय झाला. शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या वतीनं पुढचं 1 वर्षाचं महापौरपद भारतीय जनता पार्टीला देण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे महापौर मान्य उद्धवजींच्या आदेशानं येणाऱ्या 4-5 दिवसात राजीनामा देतील. नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुमारे 500 कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. उमरेड विधानसभा मतदारसंघातील उमरेड, कुही, भिवापूर तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये विद्यमान नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आजी माजी पदाधिकारी यांचा समावेश आहे. सरकारनं मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका कुणबी समाजानं मांडली आहे. तर मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला विरोध नसल्याचं सांगत सरकारनं स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी कुणबी समाजानं माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात केली आहे. मुंबई आणि परिसरातून या मेळाव्यासाठी कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते. ज्या ओबीसीमध्ये मराठ्यांनी आरक्षण मागितलेलं आहे, आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही, पण मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे. ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण नाही आणि कुणबी म्हणून तर अजिबात नाही, कारण त्यांचं आणि आमचं हे राहणीमान आणि आमचा रोटीपोटी व्यवहार नसल्यामुळे आम्हाला ज्या बाबासाहेबांनी घटनेने जे 27% आरक्षण दिलेलं आहे त्या घटनेला धक्का न लागता त्यांना आरक्षण द्यावं, त्यात आमचं काही दुमत नाही. पण ओबीसीमध्ये त्यांनी आरक्षण जे मागतात त्याला आमचा 100% विरोध आहे आणि त्यासाठी आज आम्ही लोक जमलेले आहोत. इतर समाजाला जे 2, 4, 5% त्या लोकांना मुख्यमंत्री भेट देत आहेत, पण आमच्या समाजाला वारंवार विविध पक्षांच्या मार्गातून आम्ही जाऊनसुद्धा आम्हाला तिथे भेट दिली जात नाही. तर ते ऐक्य दाखवण्यासाठी या ठिकाणी आज जागराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ते आमच्यामधलं नको हेच आमचं मागणं आहे. आणि आमची जातीवार जनगणना व्हावी आणि जनगणनेनुसार आमच्या तरुणांचं तर एवढंच की तुम्ही जनगणना करा आणि त्यानुसार तुम्ही आरक्षण द्या. बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुल इथे भूमिगत रेल्वे स्टेशनच्या जागेबाबतचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. या जागेवर राज्य सरकारला आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राच्या 2 इमारती बांधायच्या आहेत. त्या प्रस्तावित जागेच्या आराखड्याला धक्का न लावता कमीत कमी जागा वापरत भूमिगत स्टेशन बांधू असं आश्वासन रेल्वेनं दिलंय. त्याचबरोबर मुंबई नागपूर बुलेट ट्रेन मार्गाचा सुधारित अहवाल करायला रेल्वे तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातून भविष्यात मुंबई अहमदाबाद बरोबर मुंबई नागपूर असा बुलेट ट्रेनचा दुसरा मार्ग असेल. नोटबंदीच्या निर्णयानंतर संपूर्ण देशात सर्वत्र बँकांच्या आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे. या रांगांचा फटका नोकरदारांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत आणि सर्वसामान्य माणसांपासून पोलिसांपर्यंत सर्वांनाच बसतोय. मात्र बंदोबस्तात अडकलेल्या पोलिसांना रांगेत उभं राहणं शक्य होत नसल्यानं पोलिसांची मोठी गैरसोय होत असल्याचं दिसून येत होतं. या अनुषंगानं पोलिसांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात ॲक्सिस बँकेच्या मायक्रो एटीएम मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
पुढील 10 दिवस या सुविधेचा लाभ ठाणे पोलीस आयुक्तालयातील बंदोबस्तावर असलेले आणि ड्युटीवर असलेल्या पोलिसांना घेता येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 103वा दीक्षांत समारोह संपन्न झाला. या समारोहात एकूण 64,459 विद्यार्थ्यांना स्नातक आणि स्नातकोत्तर पदवी प्रदान करण्यात आली. नागपूरच्या देशपांडे सभागृहात झालेल्या या सोहळ्यात एकूण 842 विद्यार्थ्यांना आचार्य अर्थात PhD पदवी प्रदान करण्यात आली असली तरीही सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला तो भारतीय सेनेतील एक जवान, कारण त्याला आजच्या या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात सर्वात महत्त्वाची मानली जाणारी ही पदवी प्रदान करण्यात आली. घाटकोपर पोलिसांनी एका ज्वेलर्समधून 80 लाख रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला 1.25 वर्षांनी जेरबंद केलंय. यात चलनातून बाद झालेले 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आहेत. घाटकोपर येथील एका ज्वेलर्सनं आपल्या विश्वासू नोकराला 80 लाख रुपयांची रक्कम आपल्या भावाकडे कर्नाटकमधील मँगलोर इथे नेऊन देण्यासाठी दिली होती. पण आरोपी अविनाश कुलाल यानं हे पैसे त्या व्यक्तीकडे न पोहोचवता हे पैसे घेऊन पळ काढला होता. नागपूर जिल्ह्यातील रामटेक काचूरवाही खंडाळा गावातील एका शेतात बिबट्याचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानं बिबट्या मृत्यू पावल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. सुसाट वेगात असलेल्या एका गाडीनं कुलगुरूंच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा रक्षकाला जोराची धडक देऊन ठार मारल्याची घटना नांदेडच्या विद्यापीठ कॅम्पसमध्ये घडली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास हा प्रकार घडला. धडक एवढी जोराची होती की कुलगुरूंच्या निवासस्थानासमोरील भिंत आणि लोखंडी गेट तोडून गाडी जवळपास 15 फूट आत गेली. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील पेण अर्बन बँकेच्या ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांनी विविध प्रश्नांबाबत शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 600 कोटींच्या या घोटाळ्यामुळे पेण अर्बन बँकेतील 2 लाख ठेवीदारांवर हालाकीची परिस्थिती ओढवली. पनवेलमधील राधा हरिनिवास कॉम्प्लेक्स या इमारतीच्या 7व्या मजल्याच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळला. यात 2 गाड्यांचं नुकसान झालंय. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे, त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 2006 साली बनवण्यात आलेल्या या इमारतीचा स्लॅब इतक्या लवकर कोसळू लागल्यानं इमारतीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुंबईतील नेहरू सेंटर इथे इंडियन आर्ट प्रमोटर टीमतर्फे कला स्पंदन नॅशनल आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. कला रसिक या चित्र प्रदर्शनाचा सध्या भरभरून आस्वाद घेत आहेत. 4 दिवसांच्या या फेस्टिवलमध्ये राज्यभरातून आलेल्या अनेक नामवंत चित्रकारांनी आपली कला सादर केली आहे. चित्रकलेतील विविध शैली या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. विविध रंगाच्या स्ट्रोक्सनं इथलं प्रत्येक चित्र आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. अनेक नामवंत चित्रकारांचे पेंटिंग्स पाहण्याची संधी या निमित्तानं मुंबईकरांना मिळते. जो सारे आर्टिस्टों को बहुत फ़ायदा हो रहा है और हमारा आर्ट का एक अवेयरनेस पूरे दुनिया में जा रहा है कि भाई आर्ट भी कोई चीज़ है और बहुत ही अच्छी जगह है यहाँ पर और अच्छे अच्छे कलाकार हैं. निश्चितच आम्हाला इथे चांगला वाव मिळेल, याच्या पुढेही आम्हाला वाव मिळेल असं वाटतंय. आर्ट फेअर असं एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे आम्हाला पण इतर आर्टिस्टशी, ऑल ओव्हर इंडियातल्या आर्टिस्टशी इंटरॅक्ट करायला मिळतं आणि सगळ्यांचं काम बघायला मिळतं, म्हणून हा मोठा फायदा आहे आम्हाला. काळा पैसा आणि 500,000 रुपयांच्या नोटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. आग्र्यामध्ये आयोजित परिवर्तन रॅलीमध्ये नरेंद्र मोदी बोलत होते. नोटबंदीमुळे देशवासियांना सध्या त्रास सहन करावा लागतोय, मात्र यामुळे देश सोन्याप्रमाणे उजळून निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जुन्या 500,000च्या नोटबंदीमुळे ज्यांनी देशाला लुटलं त्यांची झोप उडाल्याची टीकाही त्यांनी केली. चिटफंडद्वारे सामान्यांच्या मेहनतीचे पैसे लुटणारे आज आपल्यावर दोषारोप करत असल्याचा आरोप यावेळी मोदींनी केला. गरिबांना त्यांच्या हक्काचा निवारा देण्यासाठी नियोजनबद्ध पावलं उचलली जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ मोदींनी आग्र्यातल्या या कार्यक्रमात केला. आप जो कष्ट उठा रहे हो, मेरे गरीब भाई कष्ट उठा रहे हैं, मेरे मध्यम वर्ग के भाई कष्ट उठा रहे हैं, मेरे दलित भाई कष्ट उठा रहे हैं, मेरे आदिवासी कष्ट उठा रहे हैं, मेरे किसान भाई कष्ट उठा रहे हैं, मेरी माताएं बहनें कष्ट उठा रही हैं. मैं आपको विश्वास दिलाता हूं, ये आपका तप कभी बेकार नहीं जाएगा. देश सोने की तरह तप करके बाहर निकलेगा. देश
सोने की तरह तप करके बाहर निकलेगा, ये मेरा पूरा विश्वास है। इंदूर पाटणा एक्सप्रेसचे 14 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 100हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 200हून अधिक जण जखमी झाले। पहाटे 3च्या सुमाराला उत्तर प्रदेशातील कानपूरमधील पुखराया रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात घडलाय। रेल्वे रूळ उखडल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडून मदत तसंच बचाव कार्याला सुरुवात झाली आहे। मेडिकल आणि एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे। लष्कराची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान उत्तर प्रदेश सरकारनं मृतांच्या नातेवाईकांसाठी 5 लाख तर गंभीर जखमींसाठी 50,000 आणि किरकोळ जखमींसाठी 10,000ची मदत जाहीर केली आहे। या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। या घटनेमुळे दुःख झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे। या दुर्घटनेत मृत झालेल्या कुटुंबियांच्या प्रति पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कानपूर रेल्वे दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलंय। दरम्यान कानपूर रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मायावतींनी मोदींवर टीकास्त्र सोडलंय। केंद्र सरकार की तरफ से इस दुर्घटना की पूरी जांच तो होगी ही, लेकिन जो घायल है, जिनकी मौत हुई है, उन सबके परिवारों की आर्थिक सहायता, घायल लोगों की सारवार की चिंता, रेलवे की पूरी शक्ति लगी हुई है। लेकिन इस जो घटना घटी, जिन जिन परिवारों ने अपने स्वजन खोए हैं, उन सब के प्रति मेरी संवेदना प्रकट करता हूं, मृतात्माओं के प्रति श्रद्धांजलि प्रकट करता हूं। अच्छा होता यदि इस प्रोग्राम के खत्म होने के बाद ये आगरा से लगे कानपुर देहात के पुखराया में आज हुई बड़ी रेल दुर्घटना स्थल पर भी चले जाते, तो इससे फिर पीड़ित परिवार के लोगों को भी थोड़ी राहत जरूर मिलती। लेकिन दुख की बात यह है कि वे वहां नहीं गए और वैसे भी दूसरों के दुख में शामिल होना उनके मिजाज में नहीं है। कर्नाटक सरकारचं सोमवारपासून बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं। या हिवाळी अधिवेशनाविरोधात मराठी भाषकांनी महामेळाव्याचं आयोजन केलंय। मात्र मराठी भाषकांच्या या महामेळाव्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही। त्यामुळे आता या महामेळाव्याला बेळगाव पोलीस परवानगी देणार का याकडे सीमावासियांचं लक्ष लागलंय। विशाखापट्टणम टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंडच्या 8 विकेट्सची आवश्यकता आहे। टेस्टच्या चौथ्या दिवशी इंग्लंडनं 2 विकेट्स गमावत 87 रन्स केलेत। पाहुण्या इंग्लिश टीमला विजयासाठी अजूनही 318 रन्सची आवश्यकता आहे। जो रूट 5 रन्सवरती नॉट आउट आहे। दरम्यान टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये 204 रन्सवरती ऑल आउट झाली। कॅप्टन विराट कोहलीनं 81 रन्सची शानदार इनिंग खेळली, त्यात सेंचुरी अवघ्या 19 रन्सनं हुकली। भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी 405 रन्सचं टार्गेट ठेवलंय। हे आव्हान पार करताना इंग्लंडनं आश्वासक सुरुवात केली। ॲलिस्टर कुकनं हाफ सेंचुरी झळकावत आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण इनिंग खेळली। आता अखेरच्या दिवशी टीम इंडिया विजयाच्या उद्देशानं मैदानात उतरेल। भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू चायना ओपन जिंकण्याचा तिने पराक्रम केला आहे। सिंधूनं चीनच्या 8व्या सिडेड सून यूचा 3 गेममध्ये धुव्वा उडवत चायना ओपनवर नाव कोरलंय। सिंधूनं 21-11, 17-21, 21-11 असा शानदार विजय मिळवला। सिंधूचं आपल्या बॅडमिंटन करिअरमधलं हे पहिलंच सुपर सिरीज अजिंक्यपद ठरलंय। त्याचप्रमाणे चायना ओपन जिंकणारी ती तिसरी नॉन चायनीज बॅडमिंटन प्लेयर ठरली आहे। ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल जिंकल्यानंतर सिंधूनं चायना ओपन जिंकत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा दाखवलाय। 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गोव्यात शुभारंभ झाला। श्री गणेश वंदनेनं या महोत्सवाला प्रारंभ झाला। 90 देशातल्या 300 सिनेमांचा खजिना या महोत्सवातून रसिकांसाठी उपलब्ध झालाय। या महोत्सवात 4 मराठी चित्रपट देखील दाखवले जाणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।